नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे कुंभ राशींच्या व्यक्तींना नोव्हेंबर 2023 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. कुंभ राशींच्या व्यक्तींना नोव्हेंबर महिन्याचा उत्तरार्ध जो आहे तो खूप मोठ्या उलाढालींचा म्हणता येईल. पूर्वार्ध जो आहे तो तसा सुरळीत दिसून येतोय, पण उत्तरार्धामध्ये खूप उलाढाल वेगवेगळ्या प्रकारची दिसून येत आहे. पूर्वार्धामध्ये त्यांना आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल, कारण पूर्वार्धात त्या गोष्टी थोड्याशा मानसिक चिंता वाढवणाऱ्या दिसून येतात. तर मानसिक चिंता जर कोणतीही असेल तर ती आपण एकाशी एक बोलून या गोष्टी सोडवा, म्हणजे या चिंता ज्या आहेत त्या दूर होतील. भले त्या कोणत्याही प्रकारे असो, शारीरिक असो, आर्थिक असो, कोणत्याही प्रकारची असो, ती योग्य सल्लामसलत करून ती सोडवण्यात तुम्ही यश मिळवू शकता. म्हणून मानसिक चिंता दूर करण्यासाठी सल्लामसलत करा, योग्य सल्ला घ्या आणि त्यापासून आपला फायदा करून घ्या. कुंभ राशींच्या व्यक्तींना मी असं हे सांगू इच्छितो की एखादी गोष्ट मनात ठेवून न बोलता जर आपल्या मनातच राहिली तर त्याचे चांगले वाईट काय परिणाम होणार हे आपण समजू शकणार नाही. म्हणून तुम्ही दुसऱ्यांशी ती बोलावी लागेल, तेव्हाच तुम्हाला यातून आकलन चांगल्या प्रकारे होऊ शकेल. म्हणून त्या गोष्टी पूर्वार्धात तुम्ही बोलून या गोष्टीवर मानसिक स्थैर्य मिळवण्याचा प्रयत्न करा, असं या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन. उद्योगधंदा करणारे जे व्यक्ती आहेत त्यांनी पूर्वार्धात जास्तीत जास्त लाभ उठवा. काही गोष्टी ज्या आहेत त्या केवळ निर्भीडपणे केल्या तरच त्याचा फायदा मिळतो. तर पूर्वार्ध जो आहे तो असा निर्भीडपणे काम करून यश मिळवण्याचा महिना आहे. तर तुमच्या उद्योगामधून कामामधून ठासून आणि ठोकून एखादं काम करा की ज्यामध्ये तुम्हाला यश मिळून जाईल. तर पूर्वार्ध या दृष्टीने तुम्हाला खूप चांगला आहे असं म्हणता येईल. कुंभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपल्या परिवाराकडून आपल्याला चांगली साथ मिळेल. आर्थिक मदत म्हणा किंवा अन्य काही उमेद म्हणा किंवा मदतीचे 4 शब्दसुद्धा या महिन्यात तुम्हाला मिळतील आणि त्यामुळे तुम्हाला आनंददायी वाटेल असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. शिक्षण घेणारी जी मुलं आहेत त्यांना या महिन्यामध्ये त्यांच्यावर पालकांना जास्त लक्ष ठेवावं लागेल, कारण ती त्यांचं शिक्षण जी जबाबदारी आहे ती घेत आहेत, पण किती गंभीर आहेत ते त्यांना कळत नाही आहे. आणि ते गांभीर्याची तुम्हाला त्यांना समज करून द्यावी लागेल पालकांना, आणि ती तुम्ही त्यांना समज करून द्या. यामध्ये हयगय करू नका, तर त्यांचीही प्रगती या महिन्यामध्ये योग्य होऊ शकेल. म्हणजे थोडक्यात या कुंभ राशीच्या मुलांवर तुम्हाला लक्ष द्यावं लागेल अभ्यासाकडे, असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. या महिन्यात हातात खेळता पैसा असणार आहे, व्यवस्थित असणार आहे, त्यामुळे उधळू नका असा मी सल्ला तुम्हाला या ठिकाणी देईन. कारण हातात पैसे असले की 4 पैसे अगदी सहज खर्च होऊन जातात, पण तसं नेहमी तुम्हाला ॲप्लिकेबल होणार नाही. काही वेळेला असं आहे की जेव्हा पैसे आहेत तेव्हाच तुम्ही काहीतरी गुंतवणूक करू शकता, तर ती तुम्हाला पुढे उपयोगी येईल. तर अशी गुंतवणूक करायची संधी तुम्हाला या महिन्यात येते. तर तुम्ही चांगली गुंतवणूक करा, FD वगैरे करा, योग्य ठिकाणी ते गुंतवा, म्हणजे तुम्हाला ते पुढे निश्चितपणे कामाला येईल आणि योग्य वेळी ते पैसे कामाला येतील. कुंभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये तुम्ही जो विचार करताय त्या विचाराला चालना कशी देता येईल त्याचा विचार करा. कारण काही वेळेला काय असतं, आपले पार्टनर्स वगैरे जे असतात किंवा धंद्यातले पार्टनर्स किंवा अन्य काही आपले सल्लागार म्हणूया, आपण हितचिंतक म्हणूया, त्यांच्याशी सल्लामसलत करा आणि तुम्ही योग्य निर्णय घ्या. कारण मनात असलेली गोष्ट 4 लोकात बोलली गेली तरच ती चांगली आहे का वाईट आहे हे सिद्ध होईल. तर त्यामध्ये तुम्ही अजिबात हयगय करू नका. नोकरी करणारे जे व्यक्ती आहेत त्यांनी या महिन्यामध्ये आपला हेका उगाचच पुढे दामटवू नका, कारण त्यामुळे भांडणाचे किंवा वादाचे प्रसंग निर्माण होतील आणि तुमच्या नोकरीमध्ये व्यत्यय येऊ शकतो आणि त्याचा परिणाम दुसरी नोकरी बघा इथपर्यंत होऊ शकतो. पण
अशी वेळ न येऊ देण्यासाठी तुम्ही हे जर प्रयत्न केलेत, अशा गोष्टी टाळल्यात, तर तुम्हाला इथे काय भीती आहेत त्या ठिकाणी काही भीती बाळगण्याचं कारण नाही. नाहीतर मग तुम्हाला दुसरी नोकरी बघावी लागेल आणि दुसऱ्या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी आपली तयारी असेल तर आपण ती गोष्ट करायला हरकत नाही. कुंभराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की आध्यात्मिक जीवनामध्ये तुमची प्रगती जर तुम्हाला साध्य करायची असेल तर विनासंकोच तुम्ही एखादी गोष्ट जी आहे ती निश्चितपणे अंमलात आणा. कारण काही वेळेला तसा परिवार किंवा तसे ग्रुप्स असतात आणि त्यामध्ये आपल्याला एखादी जबाबदारी दिली जाते आणि ती जबाबदारी जर आपण नीट पाडली तर आपल्याला त्याची प्रशंसा केली जाते. तर अशा आध्यात्मिक जीवनामध्ये तुम्हाला काही जबाबदाऱ्या या महिन्यामध्ये पार पाडायची संधी दिसून येत आहे. तर ती तुम्ही आयोजन करणं किंवा अशा इव्हेंट काहीतरी आयोजन करणे, अशा संधी तुम्हाला दिसून येतात. तर त्या तुम्ही अवश्य निश्चितपणे पार पाडा. जे उद्योजक मंडळी आहेत त्यांनी खूप मोठी गुंतवणूक ह्या महिन्यात करू नका. कारण त्याचं रिटर्न्स जे आहेत त्याचे ते योग्य वेळात परत मिळणार नाही. म्हणजे तुमचं आर्थिक गणित बिघडू शकतं. म्हणून लघुउद्योजक करणाऱ्यांनी किंवा उद्योगामध्ये पैसे गुंतवणाऱ्यांनी खूप मोठी गुंतवणूक या महिन्यात शक्यतो करू नका, की जेणेकरून ती अडकून बसेल आणि ते पैसे तुमचे अडकून राहतील. त्यामुळे तुम्हाला इतर ज्या ठिकाणी पैसे खर्च करायचे तिथे तुमच्यावर कंट्रोल येईल एक प्रकारे. तर त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. तर अशा गोष्टी तुम्ही टाळा, हेच मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. कुंभराशींच्या व्यक्तींना मी आणखीनही एक गोष्ट सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये तुम्हाला लोकांचा आत्मविश्वास संपादन चांगल्या प्रकारे करता येईल. आपली मित्रमंडळी, परिवार यांच्याकडून आपल्याला जे काही विश्वासाचे बोल किंवा आश्वासन जे मिळेल ते तुम्हाला एक उत्साह तुमचा वाढवणारे असे ठरू शकतात आणि त्याचा आनंद तुम्ही स्वतःसुद्धा लुटू शकता आणि इतरांना सुद्धा देऊ शकता. कुंभराशींच्या व्यक्तींना मी असं सांगेन की या महिन्यामध्ये आपली प्रकृती जी आहे ती योग्य प्रकारे राहील. आपला जो काही समतोल आहे तो समतोल आपण वैचारिक जरी गुंतागुंत होत असली तरी त्याचा शरीरावर परिणाम होणार नाही आहे याबाबत खात्री बाळगा. आणि आपलं जे स्वास्थ्य आहे ते स्वास्थ्य ठीक असणार आहे, त्याकडे ते ठीक तसंच राहील याकडे लक्ष ठेवा. हे होतं कुंभराशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.